भिंतीवरचे फोटोही असुरक्षित। या देशात आता बाया माणसांची रक्तामांसांची शरीर तर सोडाच, पण भिंतीवर काढलेले निर्जीव फोटो आणि पोस्टर सुद्धा सुरक्षित राहिलेले नाहीत। पहिले ही थेर बघा, बिहारच्या वॉटर पार्क मध्ये भिंतीवर एका जलपरीचं चित्र काय काढलं, तिथं ही मोठी धेंड भरगर्दीत सगळ्यांसमोर त्या निर्जीव भिंतीला अश्लील पद्धतीने घासत सुटली। लाज लज्जा सगळी गुंडाळून विकून आलीत का काही ही लोक? आणि आजूबाजूला उभी असलेली तथाकथित मर्द माणसं गाढवासारखी दात काढून हसतायत। ही जनावरं कमी होती की काय म्हणून हा दुसरा प्रकार बघा। रस्त्यावर उभ्या ट्रकवर एका बाईचं चित्र काढलंय, तर एक म्हातारं गिधाड तिथं त्या चित्राला जिभेने चाटत सुटलंय। कुठून आणता एवढी घाणेरडी आणि सडलेली मानसिकता? हा तिसरा व्हिडिओ बघा, एक अवघ्या 10 ते 12 वर्षाचं पोरगं पोस्टरवरच्या चित्रासोबत असे घाणेरडे चाळे करते। ज्या वयात या पोरांच्या हातात पुस्तकं असायला हवीत, त्या वयात स्त्रीच्या देहाची अशी विकृत खाज यांच्या डोक्यात भरली कोणी? याला संस्कार म्हणायचं का? यांना फक्त वासना काढायला जागा हवी। काय लायकी उरली आपली? रस्त्यावरून चालणारी जिवंत मुलगी असो, इंटरनेटवर फोटो टाकणारी तरुणी असो, किंवा भिंतीवर रंगाने रंगवलेले एखादं निर्जीव चित्र असो, या सडलेल्या मानसिकतेला फक्त आणि फक्त स्वतःची घाणेरडी वासना काढायला जागा हवी आहे। आपल्या पोरांना घरातल्या माय बहिणींची अब्रू राखायला शिकवणारा हा ढोंगी समाज बाहेरच्या स्त्रीला एक माणूस म्हणून पाहायला कधी शिकणार आहे? आता गप्प बसू नका। जोपर्यंत अशा सडलेल्या डोक्याच्या लोकांचे वाभाडे आपण भर चौकात काढत नाही, तोपर्यंत देशातली महिला कधीच सुरक्षित होणार नाही। तुम्हाला काय वाटतं, या लहान पोरांच्या मनात ही घाण येण्याला कारणीभूत कोण आहे? कमेंटमध्ये तुमचं उत्तर द्या आणि या हक्काच्या आवाजासाठी औरत स्पीकला आत्ताच फॉलो करा।